यानंतर एक बातमी पाहणार आहोत। राज्याच्या राजकारणातून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर येणार आहेत। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआय वर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे। ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर उद्या मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे। तर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, उद्या पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार आहेत, काय प्रयोजन? नक्कीच दीपाली, खरं तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय की शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार एकाच मंचावर येत आहेत। काही दिवसांपूर्वी पुण्यातील साखर संकुल येथे एआय वरतीच बैठक झाली होती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची। पुन्हा आता जी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, जी मांजरीला आहे, त्याच्या संदर्भातली एक दिवसीय बैठक आहे। त्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत। या कार्यक्रमामध्ये ऊस उत्पादकेसाठी एआय वरती चर्चासत्र या कार्यक्रमासाठी ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र येणार आहे। खरं तर ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरती उद्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हे चर्चासत्र होणार आहे। मागच्या वेळेस सुद्धा जी काही दिवसांपूर्वीच जी बैठक झाली ज्याचा मी उल्लेख केला, तेव्हा सुद्धा एआय वरतीच चर्चा झाली होती। म्हणजे एआयचा वापर कसा ऊस उत्पादनासाठी आणि ऊसाच्या सगळ्या संदर्भातल्या शेतीसाठी वापर करता येईल या संदर्भातली ती बैठक होती। आता पुन्हा उद्या ती बैठक होणार आहे आणि या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित असतील। निश्चितच। धन्यवाद रेवती, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।